असो, आपण ज्यांना ऐकायला आला ते रावसाहेब आपल्याला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपल्याला चालायचं. मी आपले लाडके नेते माननीय रावसाहेब यांना विनंती करतो की आपण समोर संबोधित आहोत. माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो, आपला लढा अनेक वर्षापासून सुरू आहे. 2017 मध्ये मी नेहमी मीटिंग मध्ये सांगतो, 2017 पूर्वी कोणत्याही बीएससीच्या कर्मचाऱ्याला जर सांगितलं असतं की तुझी नोकरी खतऱ्यात आहे तर कधीच त्यांनी विश्वास केला नसता. पण 2017 जून 20 तारखेला आपल्याकडे निम्मा पगार आला आणि त्या दिवसापासून हा प्रश्न निर्माण झाला की बीएससी त्यातला कामगार जगणार की नाही जगणार. आपण लढलो. रक्षाबंधनाच्या दिवशी तो 7 ऑगस्ट होता, बीएससीचा दिन होता, एका दिवसाचा संप केला, मातोश्रीवर वाटाघाट्या झाल्या आणि आपण तिथे कबूल करून घेतला की बीएससीचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन व्हायला. बीएससी कमिटीमध्ये प्रस्ताव पारित झाला, मुंबई महानगरपालिकेत प्रस्ताव पारित झाला, पण त्यापुढे कुठेही काही केलं नाही. का केलं नाही? कारण अनेकांना ही बीएससी जगवायची नाही, त्याचा कर्मचारी जगवायचा नाही. आणि त्यानंतर 2018 सालामध्ये म्हणजे 12 फेब्रुवारी 2018 पहिल्यांदा बीएससी कमिटीमध्ये बसगाड्या आणि कर्मचारी हे भाड्याने घेण्याचे प्रस्ताव पारित झाले. बेस्ट वर्कर्स युनियन मान्यता प्राप्त युनियन होती. आपण लढलो, कोर्टात गेलो, काही स्टेही मिळवले आणि ते लढाई करत असताना 2019चं ऐतिहासिक आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये 2 भूमिका होत्या. कारण 2016 पासून 21चा करार तेव्हाही झालेला नव्हता आणि त्या करारामध्ये आपण पहिल्यांदा मागणी केली होती की 2007 नंतर लागलेले कर्मचारी म्हणजे जे सुरुवातीला रोजंदारी म्हणून लागले होते, ज्यांना रावसाहेबांनी 2012 मध्ये परमनन्सी दिली, त्यांचे 20% मागे होते. म्हणजे 125 रुपये बेसिक चे 20% ते मागे होते. कारण त्यावेळेला लोड घेता आला नव्हता. आपल्याला कबूल केलं गेलं होतं की त्यानंतर त्यांचे ग्रेड्स पुढे आणलं गेलं नव्हतं. तर आपण ज्या वेळेला मागणी पत्र सादर केलं त्या मागणी पत्रामध्ये आपण लिहिलं होतं की पहिलं 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचं नोशनल फिक्सेशन म्हणजे 20% काढायचे आणि त्यांचं व्यवस्थित आधी नोशनल फिक्सेशन करायचं. जिथे ते तेवढ्या सर्व्हिसमध्ये आलेल्या तिथे त्यांना आणायचं. ते त्यांचं पहिलं फिक्सेशन आणि त्यानंतर ते झाल्यानंतर सर्वांबरोबर दुसरं फिक्सेशन असं डबल फिक्सेशनचं आपण एग्रीमेंट चार्टर ऑफ डिमांड्स मागणी पत्र दिलं होतं. आपण 2019चा लढा लढलो. त्याआधी सुद्धा अनेक लोक म्हणाले काही नाही, आराम करताय, काय झालेलं नाही. आणि ज्या वेळेला उतरलो तर त्यावेळेला अनेक लोक बोलली काय होणार नाही, 2007 नंतरच्या लोकांना काही मिळणार नाही, 20% असेच कसे पुढे येऊ शकतील. पण मित्रांनो, तो लढा झाला. एकही गाडी फुटली नाही, एकाही कर्मचाऱ्यावर कुठेही गुन्हा दाखल नाही झाला. दुसऱ्या नंबरला असलेली बेस्ट कामगार
टार्गेट देतो, 3 महिन्यामध्ये वाटाघाटी करून निकाल लावायला सांगतो, तुम्ही संप मागे घ्या. मित्रांनो, बेस्ट वर्कर्स युनियनने सांगितलं तिथे की आम्ही असंच मागे घेऊ शकणार नाही, आम्हाला लोकांना विचारावं लागेल, कर्मचाऱ्यांना विचारावं लागेल. आनंद आहे की त्यावेळेला हायकोर्टाने सुद्धा सांगितलं ठीक आहे, तुम्ही विचारून संध्याकाळी 4 पर्यंत आम्हाला सांगा. आपण तातडीने मेसेज फिरवला आणि वडाळा क्वार्टर्सच्या त्या ग्राउंड मध्ये सभा झाली, सर्वांची मान्यता घेतली आणि मग संप मागे गेला. तो जो 2007 नंतर लागलेला कर्मचारी त्यावेळेला 14,000 होता, त्यांची गत अशी होती, कामगार म्हणायचे की साहेब पगाराला खर्च केले तर दुसऱ्या दिवशी घरी दुधाला पैसे नसतात. तो कर्मचारी तेव्हा 14ला होता, आज तो 50,000च्या घरात आणि तो लढा लढतो होता. त्यानंतर ठरलं होतं जे 11 जून 2019 MOU, अनेक गोष्टी मिळवल्या आणि त्याच MOU मध्ये आपण मुंबई महानगरपालिका आपली सर्व जबाबदारी घेईल, ती त्याची कर्तव्यच आहे, लिहून घेण्याचं काम केलं होतं. आणि त्याच MOU मध्ये 16 ते 21 करार लवकरात लवकर होईल हे लिहून घेतलं. पण त्यानंतर काय झालं, 26 जुलै 2019ला BSTला BR ऍक्ट मधनं बाहेर काढलं. बेस्ट कामगार सेनेने आधी जाऊन 5 सप्टेंबर 2019ला MOU केला, ज्याला आपण आपलं मृत्यूपत्र म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्याच मृत्यूपत्राचं 2021 मध्ये करारामध्ये रूपांतर. 7वं वेतन कुठेही मिळालं नाही. 7वं वेतन म्हणत कुठेही नाही, कारण आपण काय म्हणालो होतो. आणि 7वा वेतन आयोग मला खरा कधी मिळणार, ज्या वेळेला 1 जानेवारी 2006ला जाऊ, तिथे माझी 6व्या वेतन आयोगामध्ये आधी वेतन निश्चिती झाली पाहिजे. मग जे काही वाढ 6व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने आहे ते मला 2016 पर्यंत आणा. आणि मग जी काही वाढ आहे, कारण की तफावत भरपूर आहे, फार मोठी तफावत आहे. आणि मग ज्या वेळेला तुम्ही 2016ला ती आणाल, तिकडनं जी काही वाढीव रक्कम आहे त्याच्यावरती 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी म्हणजेच 2.57चा रेशो लावा, म्हणजे त्यावेळेला मला खरा 7वा वेतन आयोग मिळेल हे आपण म्हणतो. आपण ते स्वीकारलं नाही, कोर्टात गेलो. कोर्टाने अंतरिम आदेशामध्ये आपल्याला सांगितलं की जी काही वाढ बाकी लोकांना मिळाली ती तुमच्या सभासदांना मिळेल, पण तुमचे या केसमध्ये सर्व अधिकार अबाधित राहिले. आपण केसमध्ये लढत राहिलो आणि तेव्हापर्यंत मित्रांनो, तेव्हापासून गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि या वर्षी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सुद्धा बेस्ट कामगार सेनेने केलेला करार हा करार होता, त्यांच्याच हिशोबाने तो करार होता. आपण स्वीकारला नाही. त्याचे एरियर्स कोणालाच आले नाहीत. आता रिटायर कर्मचाऱ्यांना मिळायला सुरू झालेले आहे. पण वाटाघाटी मग आपल्या बरोबर होत नव्हत्या आणि म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये, कारण की वेटलिस्ट कामगारांचा प्रश्न, BSTच्या कायम कर्मचाऱ्यांचा प्रश्न, आणि म्हणून आपण उपोषणाचं आंदोलन सुरू. 4थ्या दिवशी बेस्ट प्रशासनाने सांगितलं की उद्या आपण वाटाघाटी करायला तयार आहोत. मित्रांनो, मागणी काय होती? मागणी होती की BST प्रशासनाने वाटाघाट्या सुरू कराव्या. हीच मागणी होती ना, आपण इकडनंच बोललो. ती मागणी त्यांनी पूर्ण केली, वाटाघाट्या सुरू झाल्या. आणि काय म्हणून झाल्या, कशा संदर्भात झाल्या, की बेस्ट वर्कर्स युनियनच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी की 16 ते 21 करार आणि 21 ते 26 आणि खास करून 16 ते 21 जे कोर्टामध्ये केस चालू आहे तिथे वेळ मागून सेटल करण्यासाठी
वाटाघाटी सुरू करायला आणि त्या सुरू झाल्या. त्याच्या मिनिट्स इथे आहेत की मिनिट्स मध्ये सर्व काय ठरलं की 3 महिन्यामध्ये वाटाघाटी करून निर्णय घेतले जातात. काय मुद्दे होते? 16 ते 21 करार, 21 ते 26 करार, वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान लाभ आणि त्या उपोषणाच्या दरम्यान मध्ये मला अनिल जाधवने एक पत्र आणून दाखवलं जे सप्लाय डिपार्टमेंटच्या कॅज्युअल लेबर जे आता परमनंट केलं जात आहे मला लिहिलेलं पत्र होतं. काय गेले 14-15 वर्ष कॅज्युअल म्हणून काम करत होता, पण परमनंट करताना मात्र त्याच्याकडनं पत्र घेत होते की मी आधी त्याचं होतं की मी नाव्याचं काम करत होतो आणि आता मी इथे परमनंट म्हणून लागतोय, आता इथे नोकरीला लागतो. मित्रांनो मला धक्काच बसला आणि मग विचारच कळलं की सप्लाय डिपार्टमेंट मध्ये 2010 ला जवळपास 1600 लोकांना परमनंट केलं. जे कॅज्युअल लेबर म्हणून होते, मुळात ते कॅज्युअल घेतलेच गेले नाही पाहिजे होते, टेम्पररी नोकरी म्हणून घेतले गेले पाहिजे होते आणि मग परमनंट केले पाहिजे होते. पण त्या लोकांना कॅज्युअल म्हणून 91 पासून अनेक लोक लागली. कोण 14 वर्ष, कोण 15 वर्ष, कोण 16 वर्ष आणि 2010 मध्ये लागले. त्या वेळेला तुम्ही आत्ताच लागले म्हणजे मागची सर्व्हिस गेली. 15-16 वर्ष काम केले गेले म्हणजे मी आयुष्यभर काम केलं, पण मला मोबदला कितीचा मिळाला? निम्म्या आयुष्यात. म्हणजे माझी ग्रॅज्युएटीमध्ये नुकसान, माझा पगारामध्ये नुकसान आणि तेच आता जे होत आहेत कॅज्युअल मधला परमनंट त्यांची सुद्धा हीच कर. मित्रांनो त्या 14 नोव्हेंबरच्या मीटिंग मध्ये तो मुद्दा घेतला आणि आपण तिथे मागणी केली की जेवढी वर्ष यांनी कॅज्युअल म्हणून काम केलेलं असते तेवढी वर्ष त्याला नोशनल फिक्सेशन द्या आणि त्याला त्या ग्रेडवर बसवा. म्हणजे मी जर 15 वर्ष कॅज्युअल म्हणून काम केलेलं असेल तर मला जेव्हा तुम्ही परमनंट करत आहात तर मला टी वाट असेल तर पहिल्या टप्प्याला बसतो. त्या पहिल्या टप्प्याला 7390 ला नाही तर मला 15 वर्ष मी सर्व्हिस केल्यानंतर जिथे माझे इन्क्रिमेंट्स मिळून मी बसलो पाहिजे त्या ग्रेडला करा. म्हणजे माझा जेव्हा पगार येईल मी 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जो पगार आला पाहिजे तो पगार येईल. ती मागणी केली, त्याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि हे सर्व सुरू होतं. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांसाठी आपण समान कामाला समान दाम मागितलं आणि मित्रांनो आपण कधी खोटं नाही सांगत. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांनी या कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांनी परमनंट व्हावं हे स्वप्न आहे, पण जेव्हा होईल तेव्हा होईल, जेव्हा मिळवू तेव्हा मिळवू, पण तोपर्यंत जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. कायदा सांगतो समान कामाला आणि समान कामाला समान काम फक्त आकडेवारीने नाही होत. कोणीतरी सांगितलं की तुम्हाला 38,000 पगार होईल 15 दिवसात. त्या 38,000 माझं काही नाही होणार. तुम्ही आता 2,000 रुपये वाढवले, माझं काही होणार नाहीये. 38,000 केलं तरी काही होणार नाही, कारण जोपर्यंत मला समानता म्हणजे जो पगार माझ्या समकक्ष असेल परमनंट कर्मचारी त्याच्यासारखा पगार आणि त्याच्या सर्व सेवा शक्ती हे गरजेचं. कारण की आज मी जर 26 दिवस भरले नाही तर माझा पगार कसा खाली घसरतो मलाच माहिती. मी जर आजारी असेल, माझ्या घरी काही कार्य असेल आणि मी जर कामावर येऊ शकलो नाही तर तिकडचा माझा अधिकारी मला सांगतो यायचं तर ये नाही तर घरी बस. ही मनमानी बंद होईल. कारण की मी कष्ट करतो तर मला सन्मानाने जगायचं आहे आणि समान कामाला समान दाम हे मला आर्थिक आणि माझा सन्मान मिळवण्याची बाब आहे आणि ते मी मिळवणारच हे माझं म्हणणं. मित्रांनो या वाटाघाटी सुरू होत्या आणि वाटाघाटी सुरू असताना या कृती समितीची धावपळ सुरू झाली आणि यांनी सांगितलं किती वेळ लागणार, आपण एकच फटका. वाटाघाटी सुरू होते
यांनी जेव्हा कॉल दिला बेस्ट वर्कर्स युनियन म्हणाली आपण विरोध करणार नाही, कारण की आजपर्यंत कर्मचाऱ्यांनी केलेला कोणताही आंदोलनाचा विरोध कधी आयुष्यात बेस्ट वर्कर्स युनियनने केला नाही, पुढेही करणार नाही. पण आपण म्हणालो वाटाघाटी सुरू आहे, पण सर्वांनी साथ दिली आणि संप झाला. त्या 18 जूनच्या ज्या दादरच्या मीटिंगमध्ये यांचे नेते काय बोलले होते? यांचे नेते बोलले होते की 16 ते 26 म्हणजे 10 वर्षाचा करार जो पेंडिंग आहे तो घेतल्याशिवाय मागे येणार. कामगारांनी स्वीकारलं. ते वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांना म्हणाले की तुम्ही काळजीच करू नका, समान राहिलं बाजूला, तुम्हाला परमनन्सी मिळाल्याशिवाय परत येणार. कशावरती बोलले? आणि मग अजून एक गोष्ट बोलले की 4 भिंतीच्या आत निर्णय घेणार नाही, तुमच्यापर्यंत येऊन घेणार. घेतला का तुमच्यापर्यंत? एवढं चांगलं संप, एवढं चांगलं आंदोलन. मी तर नेहमी सांगतो की संप माझं पहिलं हत्यार नाही, संप एकदम शेवटचा हत्यार. त्यांनी संप केला. मित्रांनो, 19च्या संपामध्ये एकही गाडी फुटली नव्हती. त्यांच्या पहिल्या दिवसाच्या संपामध्ये जवळपास 30 ते 35 गाड्या फुटल्या आणि जवळपास 90 ते 100 कर्मचाऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर त्या गुन्ह्यांच्या पोलीस स्टेशनच्या खटल्या मारायच्या आहेत. मित्रांनो, रावसाहेबांच्या एका संपामध्ये 2011ला 18 लोक डिसमिस झाली होती. रावसाहेबांनी बेस्ट वर्कर्स युनियनने रावसाहेबांनी दर महिन्याला त्या 18 लोकांना बीएससीचा पगार नंतर यायचा 1 तारखेला पूर्ण पगार त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम केलं. ही बेस्ट वर्कर्स युनियन. आपण आणि तेवढंच नव्हे, करार व्यवहार झाला. त्या करारामध्ये त्या 18च्या 18 लोकांना कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस म्हणून परत कामावर घेण्याचं काम बेस्ट वर्कर्स युनियनने घेतलं. ही जबाबदारी देवारी बेस्ट वर्कर्स. त्या संपामध्ये बाकी एवढा चांगला संप, जसं त्यांनी ते सेटलमेंट केलं 3,000 रुपये. 10 वर्ष झालेली आहेत मित्रांनो, करार झाला नाही. आणि का नाही झाला तर तुम्हाला कळलं पाहिजे. कारण की लोक म्हणतात की अरे बेस्ट वर्कर्स युनियन म्हणते करार करायचं, लढायचं, 10 वर्ष झाली, नाही झाला. कोणामुळे नाही झाला? ज्या वेळेला 11 जून 2019 MOU मध्ये ठरलं की लवकर करार करायचा, जुलैच्या महिन्यामध्ये बीएससीला बीआर ऍक्ट मध्ये बाहेर कोणी काढलं. मग जाऊन स्वतः करार केला. तो करार आम्हाला मान्य नाही. तो करार तुमच्यामुळे मागे राहिला. आता ज्या वेळेला परत गेलं की करार व्हायचा आहे, वाटाघाटी सुरू, परत तुम्ही सर्वजण 12 लोक आलात आणि सांगितलं की 2 लोकांनी सह्या केल्या होत्या. आता त्यांना उजेड पडला, प्रकाश आला डोक्यात आणि म्हणे नाही तो अंतरिम होता. कसला अंतरिम? त्यामध्ये एकच वाक्य त्यांनी लिहिलं होतं शेवटी, आणि ते वाक्य होतं की कारण की बेस्ट वर्कर्स युनियन आणि काही केसेस होतात, बेस्ट वर्कर्स युनियन केस चालली असते माझी छापल्याचाच आला. त्याच्यात ते लिहिलं होतं की आमच्या करारानंतर सुद्धा जर बेस्ट वर्कर्स युनियनने काही जास्त घेतलं, त्या केसेसमध्ये काय आलं तर तेही मिळालं. म्हणजे स्वतःवर भरोसाच नाही तर कशाला करता? मित्रांनो, आता सुद्धा जेव्हा वाटाघाटी सुरू होते आणि चाललेल्या वाटाघाटीला खूप घातला, 3,000 रुपये घेतले आणि काय केलं? समिती घोषित झाली. समिती आधी मीटिंग करणार, समिती आवाज
सरकार काय संबंध आजपर्यंत बीएससीच्या कर्मचाऱ्यांचे करार कुठे झाले, कोलवैर झाले. जास्तीत जास्त एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं असेल, महापौरांनी सांगितलं असेल, पण झाले इथे. याचा निर्णय कमिटी बसून तुम्हाला पैसे द्यायचे की नाही एवढ्यापासून सुरू होणार. मग आता किती दिवस वाट बघायची. यांचे नेते जे बोलत होते की बेस्ट वर्कर्स युनियन वेळ लावते, आता तुम्ही काय करता. किंवा तुम्ही तुमचा अधिकार तर सोडला नाही. तुम्ही 3,000 रुपये घेऊन आता त्यांना मुभा देऊन टाकली की तुम्ही करा नाही करा, होईल नाही होईल माहिती नाही. मित्रांनो, आपण आतापर्यंत जे बोललो, बेस्ट वर्कर्स युनियन जे बोलली ते करत आले. मी जेव्हा उपोषणाला नोव्हेंबरमध्ये बसलो, मी म्हणतो माझ्या खात्या सुरू झाल्या पाहिजे. झाल्या, आपण स्थगित केलं उपोषण. मित्रांनो, आता प्रश्न आहे करा आणि 7वा वेतन आयोग खरा खुरा 7वा वेतन आयोगाचा करार 16 ते 21 आणि 21 ते 26. आपली मागणी आहे वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समानता कायद्याप्रमाणे. आपली मागणी आहे जे सप्लाय मध्ये कॅज्युअल, जे आता परमनंट 2010 मध्ये जे परमनंट झालं, जे आता परमनंट होत आहे, त्या सर्वांची पुन्हा वेतन निश्चिती करण्याची ही आपली मागणी आहे. आणि सर्वात मोठी मागणी जी यांनी जवळपास सोडूनच दिली आहे की आपला अर्थसंकल्प बीएससी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात दिली. त्याला फार मेहनत करावी लागेल. आणि मित्रांनो, आपल्या मागणीला सुद्धा कोणाला वाईट वाटलं तरी मी आज खरं बोलायचं, नेहमीच खरं बोलतो, पण आज ते ऐकणं गरजेचं आहे. कारण यांनी तुम्ही संप केला, तुम्ही एकी दाखवली, पण त्या एवढ्या चांगल्या झालेल्या आंदोलनाच्या बदल्यामध्ये त्यांनी 3,000 रुपयाची तुच्छ वाढ आणि 2,000 रुपयाची वाढ भेटीसाठी घेऊन मागे आले. आता मला तुम्ही सांगा, प्रशासन काय विचार करत असेल, आता काय बोलत असेल प्रशासन, काय फरक पडतो. संप केलं तरी काय होणार आहे, बोलणार की नाही बोलणार, मला क्या फरक पडत आहे. तुमचे कॉन्ट्रॅक्टची लोक, कॉन्ट्रॅक्टचे मला काय म्हणतील, अरे करायचंय करा, काय फरक पडणार आहे. 3 दिवस केलं, झालं संप, 3 दिवसात 3,000 रुपये घेऊन मागे आले. मित्रांनो, यांनी आपली वाढ अजून कठीण करून टाकली. जो आपला मोक्याचा हत्यार आहे त्याला बोखट करण्याचं काम या हरामखोरांनी केलं आहे. पण आपण लढणं सोडणार नाही. आपण ज्या वेळेला या लोकांनी समजावून केला त्याच्या 3-4 दिवसामध्ये आपण दूरवरची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये आपण सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत जर आपल्या सर्व मागण्यांबद्दल करणार कोणाच्या मनात असेल तसं केलं पाहिजे. पण आपण आपल्या हँडबिलवर लिहिलेला की आपला मागा काय जी घोषणा होईल ती या आंदोलनाची सुरुवात असणार आहे, केवळ नाही. मित्रांनो, अनेकांना माहिती आहे, पण नवीन कोणाला बहुतेक माहिती नसेल की रावसाहेबांचे वडील म्हणजे माझे आजोबा ते या बीएसटी मध्ये ज्यावेळेला ट्रॅम चालायची ती ट्रॅम मध्ये कंडक्टर होते आणि स्टार्टर म्हणून रिटायर झाले. त्यांचं कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि 8 मुलं, 10 लोकांचं कुटुंब 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होते. जिथे आमचं 42 केडीपीचं ऑफिस आहे
त्याच्या थोडं लांबणीवर. आणि त्यामुळे एखाद्या कष्टकरी कुटुंबाचं काय असतं, काय दायित्व असतं, कसं ते कुटुंब चालतं, त्याचा जाणीव नेहमी रावसाहेबांनी होती. ती जाणीव मला सुद्धा. आणि म्हणून आपण वोट सुरू करत नाही, कारण शेवटी माझं पोट भरलेलं पाहिजे, माझं पोट भरलं पाहिजे, माझं कुटुंबाचं पोट भरलं पाहिजे. मी आज एवढंच सांगतोय तुम्हाला मित्र. परत सांगतो, मी गेटांवर सांगितलं आणि मी जे सांगेन ते मी करणार. मी सांगितलेली आहे की सुरुवात आहे आणि आपण आज जी काही घोषणा करू ते आंदोलन अजून वाढत नाही आणि वाढत नाही, भरपूर लांब नाही खेचणार. पण मित्रांनो, फक्त शशांकराव एकट्याने घोषणा केली म्हणून होणार नाही. आपण सर्वांनी मिळून जेवढे दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, जे काही दिवस लागतील, मी माझी भूमिका घेईन. मात्र तुम्ही आपलं पूर्ण ताकद त्याच्यात लावली पाहिजे. आपण अनेक लोक बोलतात की काय करणार. मित्रांनो, जे काय करू ते इतिहासात जमाव. आणि मी तुम्हाला सांगतो, कारण की तुम्ही हो सांगायचंय आणि मला पूर्ण ऐकायचंय. मी तुमच्या समोर सांगतोय की परत तुमची जबाबदारी माझी. आणि मी उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार. आणि हे उपोषण आता कोणी आलं सांगितलं वाटाघाटी करू, कोणी आलं सांगितलं 3 महिने थांबा, हे उपोषण मागे जाणार नाही. आपण ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत, माझा 16 ते 21 करार, 21 ते 26 करार, वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान दान, शाश्वत कर्मचाऱ्यांची पुन्हा वर्षा वेतन निश्चिती, हे केल्याशिवाय शशांकराव त्याचं उपोषण मागे घेणार नाही. ही झाली माझी बाजू. आता तुमची कसोटी सुद्धा येणार, कारण आपण 42 केनेडी ब्रिज मध्ये का करतो, कारण बाहेर पूर्ण मुंबईमध्ये तुम्ही कुठेही बसू शकत नाही आणि म्हणून आपण फेसबुक लाईव्ह करतो. आणि मी तुम्हाला आज सांगतो, अनेक लोक उपोषणामध्ये काही चुकीचं नसतं, त्याच्यात पाण्याबरोबर मीठ घेतात, म्हणजे सॉल्ट केले पाहिजेत. पण मी गेल्या वेळेला सुद्धा फक्त पाण्याने केलं होतं, यावेळेला फक्त पाणी घेणार, त्याला सोडून काहीही घेणार नाही जोपर्यंत ताकद आहे करू. पण इकडे काम तुमचं सुरू होणार. आपण आज आणि उद्यामध्ये बसून 2-3 वेगळे एक कमिटी म्हणण्यापेक्षा एक ग्रुप बनवणार. जर वाटाघाटीला बोलावलं तर वाटाघाटीसाठी जाणारा एक ग्रुप असेल, ते जातील, वाटाघाटी करतील, की मी राहणारच नाही, मी तिथेच असणार. ते वाटाघाटीला जातील, तो एक ग्रुप तयार करू. आपण खासदार आंदोलन कसं न्यायचं, कसं काय आम्ही खाली पेटवावं लागणार, खाली तुम्हाला तुमचा संपर्क वाढवावा लागणार, हे तुमचं काम राहणार. उपोषणामध्ये भरपूर ताकद आहे, पण ती ताकद तुम्ही पुढे न्यायची, नेणार ना, नक्की ना. अनेक पद्धतीने खाली रस्त्यावर डिजिटली जसं काय असेल तसं, कारण प्रशासनाला सुद्धा कळलं पाहिजे की आपली मागणी काय आहे आणि आपण हटणार नाही. तसंच मुंबईकरांचा ज्यांना आपण सेवा देतो त्यांनाही कळलं पाहिजे की 10 वर्ष झाले माझा करार झाले. त्यांनाही कळलं पाहिजे की मी वेटलिस्ट कर्मचारी
जनतेला सुद्धा कळलं पाहिजे आणि हे काम आपण करायचं आहे. उद्याला सकाळी 8:30 वाजता मी माझं उपोषण सुरू करेन. आपण निवेदन बनवणार. ते निवेदन परत जे ग्रुप आता वेटलिस्ट मध्ये म्हणजे बेस्ट वर्कर युनियनच्या काम कर्मचाऱ्यांमध्ये तर कमिट्या आहेत, डेमो कमिट्या आहेत, त्या करतील. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आपण एक कोर ग्रुप बनवलेला आहे. त्या कोर ग्रुपची मीटिंग उद्या होईल. त्यावेळेला म्हणजे उपोषण सुरू झाल्यानंतर संध्याकाळी आणि तो कोर ग्रुप वाढवत राहायचा आहे. जवळपास 45 लोक आहेत, पण अजून लोक सामील होतील. आपण त्या माध्यमातून परवा म्हणजे उद्याला सुरू होईल. परवा बुधवारी उद्याच काही करू कोण कुठे कसं थोडस जाऊन यावं लागेल. पण माननीय मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांना, महापौरांना, बाकीचे जेवढे नेते आहेत जे काही आपण लिस्ट करू, आयुक्त असतील, पीएससीच्या जनरल मॅनेजर असतील, आपण त्याला सुरुवातीला परवा आपण जाणार. कारण की मी तिकडे असेल उपोषणाला, आपण जाऊन आपल्या मागण्यांचं निवेदन देण्याचं काम करायचं. परत याच्या आधी अनेकदा दिलेला आहे कळवला आणि तिथून सुरुवात होईल. आणि ते झालं की रोज संध्याकाळी म्हणजे बुधवारी उद्याला सुरू होईल. परवाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं सर्वांनी. त्याच्यामध्ये अनेक नेते असतील, जातील, तुमच्याबरोबर जातील आणि आपण वेगळे म्हणजे एका दिवसामध्ये सर्वांना द्यायचं. कोण नसेल थोडी वाट बघावी लागेल, पण द्यायला पाहिजे. आणि मग बुधवारी पुढचं नियोजन. मग पुढे काय होणार, गुरुवारी काय करायचंय, शुक्रवारी काय करायचंय. मित्रांनो, फक्त बसून चालणार नाही, फक्त व्हॉट्सअपवर थम्सअप करून चालणार नाहीये. आपल्याला प्रत्येक डिजिटल मीडियाही वापरावा लागेल. कोणा विरोध बोलायची गरज नाही. आणि मी इकडनं जेवढे लोक आपल्या बरोबर येतील त्यांना घेण्याची गरज आहे. उद्या मित्रांनो, जेवढ्या संघटना बीएसटी मध्ये आल्या त्यांना आपण पत्र सुद्धा लिहिणार की तुम्ही जे काय केलं ठीक आहे, तुम्ही केलं, पण आता कामगार परत करतोय, झेंडे गावते बाजूला ठेवून परत येण्याचं काम करा. तर हा प्रश्न माझा आणि तुझा नाहीये, झेंडे आणि बावट्याचा नाहीये. झेंडे बावटे तेव्हा शिल्लक करतील ज्या वेळेला कामगार टिकेल. जरा कामगार टिकला नाही तर काय झेंडे आणि काय बावटे घेऊन करणार असेल. आणि मित्रांनो, एका मला सांगायची गरज नाहीये. ज्या वेळेला खऱ्या तळमळीने आपण उठतो, मी कोणाचं एक्झाम्पल देणार नाही, पण नेहमी महाराष्ट्र हा कामगार चळवळीमध्ये पुढे राहिलेला आहे. मुंबई त्यात अजून पुढे राहिलेली आहे. परत एकदा या पीएससीच्या कर्मचाऱ्यांनी इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, पण परत एकदा सांगतो आणि आम्हाला शब्द आहे की उद्या सुरू झालेलं माझं उपोषण जोपर्यंत आपल्या या मागण्या पूर्ण होत नाही ते उपोषण मी मागे घेणार नाही. एवढंच सांगतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. आजची सभा संपण्यासाठी जाहीर करतो. पंजाबमधून प्रत्येकाने कामाला लढायचं. साहेबांना दिलेलं वचन आपण पाळायचं. साहेबांचं काम करतील, आपल्याला आपलं काम करायचं.